तर सकाळी उठून आवरून वगैरे कॉलेजला जावं म्हटलं तर पाऊस एक चालू होता बारीक आणि बघतोय तर आणि मोठा लाट पाऊस आला. आता काय कॉलेजला जाते म्हटलं तर आम्हाला पण एवढंच पाहिजे होतं कारण आणि छत्री घेऊन बाहेर बघतोय तर मागं तर पाक असं दिसेना झालं तर पाक कुणाची घरं दिसेना झालं एवढं पाऊस डेंजर चालू होता. मग एक तासभर पडून जरा कमी झाला जरा गुरु सोडा म्हणलं. गुरु वगैरे सोडून गेलो माळावर जाऊन आणि कबड्डीच ग्राउंड करायचं म्हणाली पोरं. तर ही गडी कसा हात करते मग गेलो काकांच्या घरी. काका पण रोजर घेऊन येतो म्हटल्यावर गाडी पण फुल चक्काळा होता येऊ. काका असल्या बाबतीत लय सपोर्ट करणार. मग तेवढ्याच मित्र एक आला बघा इजापूरवरून. मग त्यासोबत जरा बोलणं वगैरे आपण आलो आपल्या ड्युटीला परत माळावर बांधून वगैरे आणि आपल्याला उग्या जेल पण आणायचं त्यांना वैरण टाकायचे ते म्हणल्यावर निघालो फडकं घेऊन. गेलो इथं शेतात पाक वल्ल झालता तर काय चिखलू झालता पूर्ण. कबड्डीच ग्राउंड एक केलो तर आम्ही म्हटलं भावाशींना जरा घेऊन जायला लागते म्हटलं आता त्याशिवाय प्रॅक्टिस होत नाही मोठी पाहिजे तर थोडं नाही तर काय कळलं नाही. मग काय गुरकांना तर ह्याला काय दोघांना घागणं झालता. थोडा वेळ प्रॅक्टिस करून थांबलो जरा फुल ऊन पडलं होतं आणि पोरं तर काय रांडा येणं झाली ते किती उशीर झालं वाट बघतोय तर काय त्यांना गरज नसल्यागत करते ते. मग तेवढ्याच पर्या आणि पैलवान आणि विनोद आली होती काय टायमावर येत नाही ते रांडाची नुसता. मग तेवढ्याच बघता सगळीच पोरं जमा झाली. आता काय सुट्टी देत नाही म्हटलं आता पूर्ण हातपाय फोडून घेतल्याशिवाय सुट्टी देत नाही म्हणली. मग दगडावर येचून वगैरे प्रॅक्टिस केली पटापटा आणि निघालो घराकडे. आम्ही पण निघालो कळशी खोऱ्या घेऊन आता काय काय आणलं होतं ते घेऊन घरात टाकावं म्हटलं. काय आवरण वगैरे आणि कटिंग करायचं जायचं होतं म्हटलं छोटूला घेतलं आणि आपण कटिंगच्या निस्त्याला निघालो. गेलो कटिंगच्या दुकानात कटिंग बार काय पण कटिंगला क्वालिटी करतो घडी. मग समूह बसला पहिल्यांदा बस म्हणलं बाबा तू काय आपण पण बसलो आणि कटिंग कसं झालं कमेंट करून नक्की सांगा. मग तेवढ्यात आपला सुभाष नाईक भेटला. आपले ब्लॉग एक मोठे बघतो म्हणून भारीच वाटते आपल्याला. मग काय कटिंग वगैरे करून आणि आपण निघालो आपल्या घराच्या दिशेनं. येऊन पोहोचलो घरापाशी. ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो तेवढं करून जाता